चाकण औद्योगिक परिसरातील 20 कंपन्या स्थलांतराचा निर्णय घेत असतील तर हा केवळ उद्योगाचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील रोजगार आणि औद्योगिक भवितव्याचा गंभीर मुद्दा आहे, असा इशारा देत सरकारने केवळ आश्वासनानंतर न थांबणे तातडीने ठोस उपाययोजना करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाणी, वीज आणि प्रदूषणाच्या समस्यामुळे 2000तून अधिक कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाल्याच चाकण, तळेगावसह राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये युद्धपद्धतीवर पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ते व वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्या प्रभावी समन्वय साधून उद्योगांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक खिडकी व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 35,211 खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती संसदेत समोर आल्याचा उल्लेख करत उद्योग बंद पडणे आणि रोजगार जाणे ही परिस्थितीला राज्याला पळवणारी नसल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात उद्योगाच्या बाबतीत देश अव्वल असूनही ताकद कायम ठेवण्यासाठी उद्योग वाचवणे, रोजगार निर्माण करणे आणि औद्योगिक विकासाला गती देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नमस्कार. चाकणमधून 20 कंपन्या स्थलांतराचा निर्णय घेत असतील तर हा केवळ उद्योगाचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातील रोजगार आणि औद्योगिक भवितव्याचा प्रश्न आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाणी, वीज आणि प्रदूषणाच्या समस्यामुळे 2000हून अधिक कामगाराच्या रोजगारावर संकट येत आहे. याबाबत सरकारने केवळ आश्वासन देणे आता थांबवावे व ठोस कृती करावी. चाकण, तळेगाव आणि राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये युद्धपातळीवर पायाभूत सुविधा उभ्या कराव्या. रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवावा. MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्या समन्वय साधून उद्योजकाच्या अडचणी सोडण्यासाठी प्रभावी एक खिडकी व्यवस्था सुरू करा. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती संसदेत समोर आली आहे. उद्योग बंद पडतात, रोजगार जातात, सरकारकडे याचा ठोस हिशोब नसतो. ही महाराष्ट्रातील परिस्थिती कधी पडणार नाही याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र उद्योगधंद्यासाठी देशात अव्वल आहे आणि अव्वल राहायला पाहिजे. उद्योग वाचवणे, रोजगार निर्माण करणे आणि महाराष्ट्राची औद्योगिक ताकद वाढवणे ही आमची ठाम मागणी आहे. धन्यवाद.